डॉक्टर शरद आपण लाईव्ह चाललोय, तुम्ही तयार राहा. डॉक्टर प्रशांत, आर यू रेडी? डॉक्टर प्रशांत, आर यू रेडी? येस सर. प्रशांत काढून ठेवा. प्रशांत. डॉक्टर शरद, तुम्ही सुरू करा. हो, रेडी. तुम्ही सुरू करा डॉक्टर शरद, प्लीज. नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. नवी मुंबई डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने मी डॉक्टर शरद बागुल आपले सहर्ष स्वागत करीत आहे. नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन ही संस्था गेली 6 वर्षापासून नवी मुंबईत कार्यरत आहे. नवी मुंबईतील विविध शाळांमध्ये पौगंड अवस्थेतील मुलांकरिता शारीरिक स्वच्छता, शरीरामध्ये होणारे बदल, कुतूहल, त्यांचे प्रश्न, समस्या व त्यावरील उपाय यावर व्याख्याने आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे डॉक्टरांसाठी दर महिन्याला विविध विषयांवर अद्ययावत ज्ञानाकरिता व्याख्याने आयोजित केली जातात. सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने शारीरिक व्याधीची वरील आरोग्य साक्षरता सत्र आयोजित करीत असतो. आजचा हा कार्यक्रम 139वा असून डोळ्यांची निगा कशी राखाल या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर प्रशांत थोरात हे नेत्र रोग चिकित्सक यांना आपण निमंत्रित केलेले आहे. सतत वाचन, रात्रीचे जागरण, नोट्सचे वाचन, नेटवरची माहिती गोळा करताना सतत कॉम्प्युटर स्क्रीन समोर असणे, व्हॉट्सअप चॅट माहिती असतो, पण या ताणांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अभ्यास, कपडे, स्टाईल याकडे लक्ष देण्यास वरील पिढीला वेळ असतो. ही तरुण पिढी मात्र डोळ्यांकडे काळजी न घेण्यामध्येच ती टाळाटाळ करत असतात. डोळ्यांचे स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. मानसिक ताण, शारीरिक ताण, अन्य शारीरिक व्याधी इत्यादींचा परिणाम डोळ्यांवर होतच असतो. मनातील घालमेल न कळत डोळ्यांसमोर उमटते. आनंद, दुःख, नैराश्य या सर्वांचे भाव डोळ्यामध्ये उतरतात. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज आपला विषय जो आहे तो डोळ्यांची निगा कशी राखाल या संदर्भामध्ये डोळ्यांचा संसर्ग, डोळ्यांतील कचरा, धूळ, कण गेल्यास काय कराल, चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्सेस यांचा वापर व आवश्यक काळजी कशी घ्याल, मोबाईल्स, कॉम्प्युटर वापरताना काय काळजी घ्याल, तसेच निरोगी दृष्टी राखण्याकरता उपयुक्त उपाय त्यावरील मार्गदर्शन करिता आपल्याला लाभलेले आहेत आजचे पाहुणे डॉक्टर प्रशांत थोरात. डॉक्टर प्रशांत थोरात हे नेत्ररोग चिकित्सक असून ते कोपरखेरणा येथे कार्यरत आहे. गत 10 वर्षापासून नवी मुंबईमध्ये नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत करतात. नेत्र सुरक्षा अभियानाअंतर्गत डोळ्यांना इजा होणे यासाठी जनजागृती अभियानाद्वारे कार्यरत. त्यामध्ये शाळा, महाविद्यालय, ऑफिस इत्यादी कामगार टीव्ही नेत्ररोग म्हणून मार्गदर्शन करत असतात. जगातील पहिले सौर ऊर्जेवर आधारित फिरत्या नेत्रालयाद्वारे दैनंदिन रोजंदारी कामगारांसाठी नियमित कार्यरत असतात. अवयवदान जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम सुरू ठेवलेले आहेत. यामध्ये अवयवदाता सन्मान व प्रत्येक महिन्याला ऑनलाईन अवयवदान दूत मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. सेवा कार्यांसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित. तसेच कोरोना कालावधीमध्ये नवी मुंबईतील पहिले कम्युनिटी क्लिनिक सुरू करून सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल त्यांना माननीय राज्यपाल यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी डोळ्यांवर झालेल्या परिणामांसाठी शाळांमध्ये नेत्र तपासणी करून मोफत चष्मा वाटप हा उपक्रम डॉक्टर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मी डॉक्टर प्रशांत थोरात यांचे स्वागत करीत आहेत आणि त्यांना आजच्या कार्यक्रमांची सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद डॉक्टर बागुल सर. आपण दिलात आणि सर्वप्रथम नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य साक्षरतेसाठी सातत्यपूर्ण ऑनलाईन कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्व सहयोगाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. की आजच्या काळामध्ये
आरोग्य साक्षरतेसाठी फक्त डॉक्टरांची संघटना असूनही सातत्यपूर्ण लोकांच्या आरोग्यासाठी कसं काम करता येईल त्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत, याचा मला अतिशय आनंद होतो. आणि या शृंखलेमध्ये डोळ्यांची निगा कशी ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन करण्याची संधी मला आज लाभलेली आहे. आपण हा संवाद करूया. जास्तीत जास्त आपल्याला कशा प्रकारे त्यांच्या आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची मी संधी मानतो. मला वाटतं पीपीटी आपल्या सर्वांना दिसते आता. आजचा आपला विषय आहे डोळ्यांची निगा कशी राखाल. सर्वप्रथम आपल्या सर्वांना डोळा हा अवयव जाणून घेणं गरजेचं आहे. अत्यंत छोटा पण सर्वात महत्वपूर्ण, ज्ञानग्रहणामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारा डोळा हा अतिशय संवेदनशील म्हणून बघितला जातो. सर्वसाधारणपणे डोळ्यांचे जे भाग आहेत ते सामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत. डोळा हा पूर्ण एक असल्यामुळे ह्याच्यामध्ये लेन्स, ते सगळ्यात कॉर्निया, बाहेरचं आवरण आणि सर्व नंतर हे नेत्राकडे जाणार, मेंदूकडे संवेदना घेऊन जाणार ऑप्टिक नर्व आणि रेटिना, अशा प्रकारची ही डोळ्यांची रचना आहे. ही रचना आपल्या लक्षात आली तर डोळ्यांची इतर आजार आणि गोष्टी समजून घेणं आपल्याला खूप सोपं जाणार आहे. कसं काम होतं डोळ्यांचं, ह्या रिफ्रॅक्टिव्ह लाईटची संवेदना ही मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला त्या प्रतिमेची ज्ञान होत असते. हे लाईटचे किरण, प्रकाश किरण हे एका सरळ मार्गाद्वारे नेत्रपटलावरती एकत्रित होऊन मेंदूकडे पुढे परावर्तित केले जातात. ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम डोळ्याच्या भागामध्ये डोळा ओला ठेवण्यासाठी जे द्रव पदार्थ असतं त्याला टिअर फिल्म असं म्हटलं जातं. त्यानंतर चकचकीत काचेसारखा जो भाग असतो त्याला कॉर्निया म्हणून सांगितलं जातं. या मॉडेलमध्ये आपण पाहू शकता डोळ्याच्या प्रतिकृतीमध्ये आपल्याला कॉर्निया दिसत आहेत. त्यानंतर ॲक्वेस ह्युमरस, हे मध्ये जो भाग आहे अँटीरियर चेंबरचा ते एका द्रव पदार्थाने भरलेला आहे, त्याला ॲक्वेस ह्युमरस म्हणलं जातं. प्युपिल आणि आयरिस ही इमॅजिनरी पार्ट आहे, इथून आपला लाईट रेस पास होतात ह्या होल थ्रू. लेन्स हा भाग आहे, दृष्टिमणी आपण म्हणू शकतो डोळ्यातलं. विट्रियस ह्युमर, विट्रियस ह्युमर हे आतमध्ये जेली लाईक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर हा पाठीमागचा, सर्वात पाठीमागचा भाग हा रेटिना आहे. एखाद्या वस्तूवरती प्रकाश किरण पडून ते परावर्तित झाल्यानंतर डोळ्यामधून ह्या सर्व घटकांमधून पुढे गेल्यानंतर त्याचे रेटिनावरती इम्पल्सेस तयार होऊन ऑप्टिक नर्व थ्रू ते ब्रेन मध्ये जातात आणि त्यानंतर आपल्याला दृष्टीचं ज्ञान होतं. हे सामान्य गोष्टी, खूप काही टेक्निकल गोष्टी असल्या तरी आज जे लेक्चर आपण सामान्य लोकांसाठी ठेवत आहोत तर त्यांना डोळ्यांची रचना ही सर्वप्रथम लक्षात यावी म्हणून आपण ह्याच्यावरती हे फोकस केलेलं आहे. मला असं वाटतं की लाईट डोळ्यांमध्ये कशा प्रकारे जाते आणि आपल्याला दृष्टीज्ञान कशा प्रकारे होतं हे आपल्याला थोडंसं लक्षात आलं असेल यावरून. हे नॉर्मल डोळ्यांचं चित्र आहे. जसं मी आता आपण म्हणलं की दृष्टीज्ञान कसं होतं, एखादं चित्र दिसत असताना ते सगळं लाईट रेस हे रेटिनावरती एकत्रित येतात आणि आपल्याला पुढे दिसायला सुरुवात होते. आता डोळ्यांची दृष्टी ही सर्वसामान्यपणे कशी बघितली जाते आणि ह्या आजच्या सगळ्या टॉपिकचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट मला वाटतं ही स्लाइड असू शकते. नजर बघितलं, बहुतांश वेळेला आपण दोन्ही डोळ्यांनी पाहत असतो. आपण एका डोळ्यांनी पाहणं हे खूप कमी वेळा होत असतं आणि कुठल्याही नेत्रचिकित्सकाकडे डोळे तपासणीसाठी गेल्यानंतर पहिली पायरी म्हणून डोळ्यांची दृष्टी तपासली जाते. ती एकेका डोळ्याने, इट मस्ट बी युनिऑक्युलर, एक डोळा बंद करणे आणि दुसऱ्या डोळ्याने वाचणं, पुन्हा दुसरा डोळा बंद करून पहिल्या डोळ्याने वाचणं, म्हणजे उजवा आणि डावा असा आदलबदल करून जर आपण बघू शकलो आणि आपल्याला 100% दृष्टी असेल तर हे खूप चांगलं लक्षण आहे. जर दृष्टी कमी असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला उपाय शोधावे लागतात की नक्की काय कारणांमुळे ती दृष्टी कमी झालेली आहे. त्यामुळं हे सगळ्यात सोपं आहे की आपण आपल्या घरच्या घरी सुद्धा बघू शकता. टीव्हीच्या खालचं अंतर, बातम्यांमध्ये दिलेली शेवटची ओळ, वेळ किंवा एकदम घरातलं दूरचं अंतर, उजवा डोळा बंद करून आपल्याला कसं दिसतं आणि डावा डोळा बंद केल्यानंतर आपल्याला तितपतच दिसतं का, की दोन्ही मध्ये अंतर आहे. किंवा गेल्या आठवड्यामध्ये, काल परवा, एक महिन्यापूर्वी ज्या गोष्टी आपल्याला त्या डोळ्याने दिसत होत्या त्या आता दिसत कमी झालेल्या आहे असं लक्षात आल्यास आपण निश्चितच नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊ शकता. व्हिजन टेस्ट हे सर्वप्रथम डोळ्यांमध्ये बघितलं जातं कारण डोळ्यामध्ये दृष्टी आणि ज्ञान देणारं, कारण बहुतांश रुग्ण हे दिसत नाही या कारणासाठीच नेत्र रुग्णालयामध्ये येत असतात.
त्यामुळे डोळ्याची तपासणी करत असताना डोळा आपला स्वतःला योग्य आहे की नाही ह्याची छोटीशी खातरजमा करण्यासाठी आपण स्वतःही अशी विजन टेस्ट करू शकतो. ती अत्यंत सोप्या पद्धतीची आहे, त्यासाठी कोणत्याही यंत्रसामुग्रीची गरज पडत नाही. यानंतर आजच्या टॉपिक मध्ये डोळ्यांची निगा राखत असताना किंवा इजा हा एक जो भाग आहे, तर कॉमन इन्सिडेंट्स ऑफ ऑक्युलर फॉरेन बॉडीज म्हणजे डोळ्यांमध्ये कचरा जाण्याचं आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे आता आपण वेगवान गोष्टीतनं प्रवास करत असतो. मोटरसायकल्स असतील, कार असतील, त्याच्यामध्ये घरामध्ये काम करत असेल किंवा बाहेर कुठे काम करत असाल तर, किंवा चुकून एखादा द्रव पदार्थ आपल्या डोळ्यात उडल्यानंतर जे होतं त्याच्याबद्दल आपण इथे बोलणार आहोत. हे कॉमन ऑक्युलर फॉरेन बॉडीज आहेत. रोज असे रुग्ण नियमित रुग्णालयात येत असतात. सर आम्ही प्रवास करत होतो, डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेलेला आहे, आम्ही असा प्रयत्न केला की त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगत असतात आणि त्यामध्येच सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की हे कुठल्या भागामध्ये डोळ्यामध्ये गेल्यानंतर जात असतील. तर ही कॉमनली फॉरेन बॉडीज ह्या कॉर्नियावरती जे दृष्टीपटल काळं बुबुळ आहे त्याच्यावरती लॉस झालेलं आपल्याला दिसून येतं. हाय वेलोसिटी एकदम जोरात आलेलं काही असं शार्प असेल तर ते तिथे लागतं. दुसरा एक आहे पांढऱ्या भागामध्ये कंजंक्टिव्हामध्ये ते एम्बेड असतं, तिथे चिटकून बसलेले असतात ते. आणि तिसरं असतं की आम्ही डोळ्यात सगळीकडे बघितलं कुठे काही दिसत नाही, वरच्या पापणीच्या आतल्या बाजूला ज्याला फॉर्निक्स म्हणलं जातं त्याच्यामध्ये अशा प्रकारे ती फॉरेन बॉडी लपून किंवा दडून राहिलेली असते. आणि हे सर्वसामान्य असत असताना आपण काय करू शकतो? अशा प्रकारची फॉरेन बॉडी जाणं हे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला कधी ना कधीतरी फॉरेन बॉडीशी कुठल्या तरी स्वरूपाच्या आपल्याला जावं लागतं आणि सामान्य प्रतिक्रिया असते. डोळ्यात काय गेल्यानंतर आपण डोळ्यात सोडण्याचा प्रयत्न करत असतो. जसं मी सांगितलं आता तुम्हाला माहिती देत असताना की डोळ्याचं हे जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये समोरून आपल्याला जो डोळ्याचा रंग काळा, घारे डोळे असे ते दिसतं, ते आयरिसचा कलर असतो, तो कॉर्नियाचा कलर नसतो. हा कॉर्निया हा चकचकीत घड्याळाच्या काचेसारखा वरच्या डायल सारखं हे काच असते आणि ह्या चकचकीत काचेवरती समजा ही फॉरेन बॉडी खडा, रेती असं काही गेलं आणि ते जर आपण चोळलं, सर्वसामान्य पहिली प्रतिक्रिया सगळ्यांची असते डोळ्यात गेल्यानंतर डोळ्यात चोळणे. यामुळे ह्या काचेवरती किंवा ह्या बुबुळावरती, ह्या कॉर्नियावरती मोरखडे तयार होतात, जखम तयार होते आणि ती सर्वात जास्त धोकादायक आहे. जितकी इजा ह्या फॉरेन बॉडीमुळे होत नाही त्यापेक्षा किंबहुना अधिक इजा ही त्या रबिंगमुळे, डोळे चोळल्यामुळे हे जास्तीत जास्त प्रमाणात होत असते. ती जखम तयार करते आणि जसं आपण आता लाईट रेजचा प्रवास बघितला, आपला दृष्टी का आहे तर हेच कॉर्निया, हे पारदर्शक असणारं बुबुळ जर अशा इंजुरीमुळे ओपेक झालं, अपारदर्शक झालं तर आपल्याला दृष्टीमध्ये पण ह्याच्यामध्ये त्रास होतो, दिसत नाही, दृष्टी कमी होऊन जाते. त्यामुळे ह्या खूप सेन्सिटिव्ह असतात. ह्या फॉरेन बॉडीज ह्या लवकरात लवकर डोळ्यामधनं काढाव्या लागतात. मी आपल्याला पुढे त्याबद्दल बोलतोय. हे दृष्टीला घातक ठरू शकतात. ह्यामध्ये ही कंजंक्टिव्हावरती असणारी फॉरेन बॉडी तितपत धोकादायक नसते, पण ती डोळा उघडझाप करत असताना आणि रबिंग सेन्सेशन का होतं, कारण फॉरेन बॉडी डोळ्यामध्ये असल्यानंतर प्रत्येक वेळेला जे आपण ब्लिंक करतो त्या प्रत्येक ब्लिंकच्या वेळेला ते पापणीला टोचतं आणि त्यामुळे ती खूप जास्त तीव्र दुखणं किंवा डोळे चोळण्याची संवेदना आपल्याला जागृत होत असते. त्यामुळे सर्वप्रथम डोळ्यात कोणतीही वस्तू गेल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपण डोळा बुडवून तो डोळा स्वच्छ धुवू शकता. फक्त डोळा चोळायचा नाही, एवढी छोटी टीप जरी आपण लक्षात ठेवली तर मला वाटतं आजच्या या संवादामधून आपल्याला बरंचसं काही याच्यामध्ये घेता येईल. वेगवेगळ्या पद्धतीने ज्या फॉरेन बॉडी आहेत त्या तज्ञ डॉक्टरांकडनं कशा काढल्या जातात त्याचं एक्झामिनेशन पुढे दिलेलं आहे आपल्याला. जो टॉपिक आता आपण डिस्कशन केला ऍब्रेजन्स ऑन कॉर्निया, हे अशा प्रकारचे छोट्या जखमा ह्याच्यामध्ये तयार होत असतात रब केल्यानंतर डोळा चोळल्यामुळे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीमध्ये डोळ्यांमध्ये जाणाऱ्या फॉरेन बॉडीज मध्ये घरामध्ये असणारं ऍसिडिक द्रव्य जे स्वच्छतेसाठी वापरलं जातं किंवा आजही सगळ्या NMDF असतील, सगळ्या संस्था असतील, आपण सगळं व्यसनमुक्तीसाठी काम करतो, तरीही बहुतांश लोकांमध्ये तंबाखूचं व्यसन दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये चुन्याचा वापर हा खूप प्रमाणात केला जातो. घरामध्ये चुना असतो, घरातले ज्येष्ठ व्यक्ती हे या व्यसनाच्या अधीन असतात, परंतु लहान मुलं खेळता खेळता ह्या चुन्यासाठी खेळताना त्यांच्या डोळ्यामध्ये चुना जाण्याच्या केसेस आजही नवी मुंबई सारख्या शहरामध्ये आम्ही बघतोय आणि हे अतिशय हेलावून टाकणार आहे.
कारण ह्या डोळ्यांमध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यामध्ये ऍसिड गेलं, जी आपल्याकडे एक संवेदना आहे, अरे माझ्या डोळ्यामध्ये ऍसिड गेलं तर आपण खूप घाबरून जातो. परंतु सर्व मित्रांना, आजच्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की डोळ्यामध्ये ऍसिड गेल्यानंतर जेवढी इंजुरी होते त्यापेक्षा किंबहुना कितीतरी पट अधिक इंजुरी ह्या अल्कलीज मध्ये ह्या घडून असतात. चुन्याची इंजुरी ही सगळ्यात वाईट इंजुरी म्हणून बघितली जाते. डोळ्यांच्या दृष्टीने ते बुबुळ हळूहळू करून पांढरं पडतं आणि पूर्णपणे दृष्टी निघून जाऊन कधी कधी डोळा ट्रान्सप्लांट करण्याची म्हणजे प्रत्यारोपण करण्याची, कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन करण्याची गरज पडू शकते. अशा केसेस आता हल्ली हल्ली घडलेल्या आम्ही बघितलेल्या आहेत. हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे ह्या केमिकल इंजुरीज मध्ये घरांमधनं ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय होत असतं, अशा प्रकारे कॉर्नियल डिफेक्ट्स तयार होतात आणि फ्लोरोसन्स स्टेनिंग हे कसं ओळखलं जातं, तर अशा फ्लोरोसन्स स्टेन सारख्या स्टेन्स आपल्याकडे उपलब्ध, जसं रेडियम कसं आपल्याला अंधारामध्ये चमकून दिसत असतं, तशा पद्धतीने डोळ्यांची तपासणी करत असताना फ्लोरोसन्स स्टेनचा वापर केला जातो. त्यापूर्वी अॅनेस्थेटिक द्रव्य वापरून म्हणजे डोळ्याला थोडस संवेदना येऊ नये, त्रास होऊ नये म्हणून काही ड्रॉप्स टाकले जातात. त्यानंतर डोळ्यामध्ये फ्लोरोसन्स स्टेनिंग केलं जातं आणि ह्या स्टेनिंग नंतर आपल्याला अशा प्रकारे डोळ्याला इजा कितपत झालेली आहे याचं निदान करणं शक्य होत असतं. आता IPL चा सीझन चालू आहे, सगळेच जण क्रिकेट खेळतातच आणि अशा क्रिकेट मधनं एक कॉमनली येणाऱ्या लोकांची तक्रार असते की डोळ्याला बॉल लागलं, शटल खेळत असताना बॅडमिंटनचं कॉक डोळ्याला लागलं. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं खेळताना की काय ठीक आहे, मला काही झालं नाही, मला चांगलं दिसतंय आणि आपण ते निग्लेक्ट करायला सुरुवात करतो. तर ह्याच्या पाठीमागे खूप मोठं मेकॅनिझम आहे, ते आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. तात्पुरती सूज आली आणि थोडस निवळलं तरी कदाचित त्याचं पुढची प्रतिक्रिया ही अत्यंत घातक असू शकते. त्यामुळे अशा प्रकारे डोळ्याला जर काही ब्लंट ट्रोमा झाला, अचानक मार लागला अशा कोणत्याही स्वरूपात, मुख्यतः क्रिकेट खेळताना, आणि जे बॉल्स असतात ह्या बॉल मधनं डोळ्याला जेव्हा लागत असतो, ती इंजुरी जी होते, आपण किती जरी केलं तरी तो जो इम्पॅक्ट आलेला असतो तो इंट्राऑक्युलर प्रेशर हे हळूहळू वाढायला लागतं आतमध्ये. जसं आपल्या हाताला आपण बीपी मोजतो, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच पद्धतीने डोळ्यांमध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर, डोळा हा स्थिर ठेवण्यासाठी एक प्रेशर क्रिएट केलेलं असतं नैसर्गिकरित्या. तर ह्या प्रेशर मध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होते आणि परिणामतः त्याच्यामध्ये जो रेटिना, जे आता आपण डिस्कशन केलं की डोळा हे बघण्याचं काम करतो पण संवेदना मेंदूकडे जात असतात, तर ह्या संवेदना घेऊन जाणारा जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे रेटिना, ह्याची डिटॅचमेंट होणं, तो आपल्या नैसर्गिक जागेपासून बाजूला सरकणं, त्याला पडदा सरकणं म्हणतात. अशा पद्धतीचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचबरोबर लवकर लवकर त्या कमी वयामध्ये अशा लोकांमध्ये मोतीबिंदू दिसून येतात. खूप साऱ्या अडचणी असतात, कारण आपल्याला वाटतं की आज बॉल लागला, मी तर एकदम ओके, मला कुठेच जायची गरज नाहीये. तर माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला ह्यानंतर सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही डोळ्याची एक डोळा बंद करून आपल्याला योग्य दृष्टी आहे की नाही ह्याची खातरजमा सातत्याने करत राहा. जर तुम्हाला असं वाटलं की मार लागलेल्या डोळ्यांमधनं आपली दृष्टी कमी होत आहे, आपल्याला दिसण्यासाठी त्रास होत आहे, तर तुम्ही निश्चितच डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे डिलेड इफेक्ट काही काळानंतर उद्भवणाऱ्या ह्या गोष्टी असतात. त्यामुळे ह्यासाठी आपल्याला खूप काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. आणि ज्याची काळजी करू नये त्याची खूप सारी काळजी करतात असे रुग्ण बहुतांश वेळेला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्यतः असणं डोळा असा अचानक लाल होणं. स्वतःलाही लक्षात येत नाही की डोळा लाल का झाला, मला काही लागलेलं नाहीये, माझा डोळा दुखत नाही, डोळ्यातनं पाणी येत नाही, मला काहीच त्रास नाही, पण डोळा लाल झाला. कसं कळलं? मी समोर आरशात स्वतःला बघितलं, मला कळलं अरे डोळा लाल झालेला आहे. माझ्या घरात माझे मुलगा, पती पत्नी यांनी मला सांगितलं, अहो तुमचा डोळा लाल दिसतोय. माझ्या मित्रांनी सांगितलं. ह्याला स्वतःला काही सिम्पटम नसतं, पण कधी कधी हे लागलेलं असतं. आणि लागणाऱ्या गोष्टीमध्ये पण हे सबकंजेंटल ह्युमरेज, ज्यांना डायबिटीज, बीपी अशा प्रकारचे आजार आहेत, त्यांच्यामध्ये हे कॉमनली दिसून येतं. हे दृष्टीवरती इम्पॅक्ट करत नसेल, परंतु लोक ह्यांनी खूप घाबरतात. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा असे डोळ्यांच्या निगडीत काही गोष्टी आपल्याकडे होतात, त्याला सर्वप्रथम तुम्ही पुन्हा एकदा नजर बघायला पाहिजे. जर दृष्टी कमी असेल तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. सबकंजेंटल हिमरेज हे काही काळानंतर हळूहळू कमी होत जातं, ह्याला खूप वेळ लागतो. जसं डोळे आल्यानंतर इतर ड्रॉप आपण 2-3 दिवसात आपली लाली कमी होऊ शकते, पण सबकंजेंटल हिमरेजला हे कमीत कमी 10 ते 15 दिवस सुद्धा लागू शकतात. हा खूप मोठा कालावधी असतो. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण हे थोडेसे पॅनिक असतात की लाली का जात नाही, हे लाल का दिसतं, हे लाल का दिसतं. हे खूप कॉमन आहे. अशाच प्रकारचं सबकंजेंटल हिमरेज ट्रोमॅटिक, जे सर्वसामान्य आहे, लहान मुलं घरात असतात, खेळता खेळता नख लागणं, सहजासहजी डोळ्याजवळून हात जाताना अचानक डोळ्यांच्या मध्ये अशा प्रकारे लाली तयार होते. जो पांढरा भाग आहे कंजंक्टिव्हाचा,
त्याच्यामध्ये ज्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत, केशिका आहेत छोट्या, त्याला धक्का लागल्यानंतर तिथे रक्तस्राव होऊन अशा प्रकारे सबकंजनल हिमरेज तयार होतं. फक्त आपली दृष्टी चांगली आहे का हे पाहणं आणि त्यामधून पुन्हा इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही औषधं देणं, आपण जनरल डॉक्टरांना दाखवलं किंवा डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवणं या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पण ही गोष्ट सेल्फ रिझॉल्विंग असते आणि मात्र खूप वेळ काढू असते. 10 ते 15 दिवस लागतात. त्यामुळे बहुतांश पेशंट पुन्हा पुन्हा विचारतात, सर ही लाली कधी जाणार आहे? तर हा त्याचा प्रश्न आहे. आपण लालीसाठी ह्या घाबरू नये. दृष्टी स्थिर असेल तर आपण लालीसाठी खूप घाबरण्याची गरज नाहीये. का डोळ्यांच्या एवढं सुरुवातीच्या टॉपिक मध्ये पुढे आपण बरेच विषय हाताळणार आहोत, पण ऑक्युलर ट्रोमा हा आपण प्रिव्हेंट करू शकतो, ह्याला आपण थोपवू शकतो, ह्याचं फर्स्ट एड घेऊ शकतो. पण ते माहीतच नसेल की डोळ्याला लागल्यानंतर काय करायचं. बॉल लागला कॅज्युअली सोडून दिलं आणि भविष्यामध्ये त्याला मोतीबिंदू झाला, पडदा सरकला, रेटिनल डिटॅचमेंट झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होऊ शकते, दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे आपल्या सर्वांना ह्याच्याबद्दल अवेअर करणं आणि त्याच्या सेफ्टी बद्दलची माहिती देणं, जे काम आता एनएमडीएफच्या माध्यमातून विविध विषयांमध्ये सामान्य लोकांनी कशी काळजी घ्यावी याबद्दल करत आहोत. याचा मुख्य हेतू हाच आहे की जे प्रिव्हेन्शन करण्याजोग्या गोष्टी आहेत, टाळता येण्याजोग्या गोष्टी आहेत, त्या आपण सर्वांनी मिळून टाळलं पाहिजे. फर्स्ट एड बद्दल माहिती ठेवली पाहिजे आणि अनसायंटिफिक मॉडेलिटीज म्हणजे नको ते गोष्टी. पाणी डोळा गेला ना, मग डोळ्यात गेला कचरा काढण्यासाठी इतक्या साऱ्या गोष्टी लोक घेऊन येत असतात. आम्ही जिभेनी काढतो, आमच्याकडे असं काहीतरी आहे त्या हाताने काढतो, बोटाने, मी ते रुमालाने काढून टाकतो, आमच्याकडे असं कोणतरी ते वेगवेगळ्या पद्धतीने काढतं. अशा जर पद्धती आपण वापरल्या आणि बुबुळावरती जर जखम तयार झाली तर त्यामधनं कायमस्वरूपी दृष्टी जाण्याचा धोका आहे. ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय करू शकता सांगू शकता? नक्की जर तुम्ही पर्टिक्युलरली सांगितलं की मला डोळ्याला हात लागल्यामुळे ही इंजुरी झालेली आहे, मला क्रिकेटचा बॉल लागला. बॉल मध्ये पण फरक आहे. पर्टिक्युलरली तुम्ही असं काय विचारताय, सीझन बॉल लागल्यानंतर होणारा इम्पॅक्ट आणि टेनिस बॉल किंवा रबर बॉल लागल्यानंतर होणारा इम्पॅक्ट, ह्या दोघांमध्ये फरक आहे. तर हे तुम्ही जर हिस्ट्री जर इंजुरीची बरोबर दिली पुढच्या डॉक्टरांना की मला कधी काय झालेलं आहे, तरच ते लोक त्यामध्ये व्यवस्थित सांगू शकतात कधीपासून झालेलं आहे. नाही आत्ताच झालेलं, कालच नव्हतंच. तुम्ही प्रॉपर लक्षणं सांगितली की मला लाईटकडे बघताना त्रास होतोय, प्रकाशाकडे बघताना, लाईटकडे म्हणण्यापेक्षा मोबाईलकडे बघताना त्रास होतो, लाईट जास्त प्रमाणात दिसते, असं जर असत असेल आणि की तुम्ही जर स्वतःही काही फर्स्ट एड केलं असेल तर ते डॉक्टरांना पूर्वी सांगणं गरजेचं आहे की ह्या प्रकारचा मी ड्रॉप वापरलेला आहे, मी गुलाब पाणी टाकलं होतं, मी फॉरेन बॉडी काढण्याचा प्रयत्न केला होता, मी डोळा धुतलेला होता. आपण ही सगळी माहिती, इत्तंभूत माहिती जर योग्य प्रकारे दिली, आपली लक्षणं जर सांगितली तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये निश्चितच उपयोग होत असतो. कोणत्या स्वरूपाच्या तपासण्या आपण अशा फॉरेन बॉडीज मध्ये करत असतो? टॉर्च लाईटने एक्झामिनेशन करणं, जर वरच्या भागांमध्ये काही असेल तर ते ह्या निमित्ताने लक्षात येतं. स्लिट लॅम्प वरती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डोळा मायक्रोस्कोप खाली बघून एनलार्ज करून त्याच्यामध्ये कुठल्या लेयर्स मध्ये काही फरक पडतोय का, कुठे फॉरेन बॉडी आहे जी डोळ्यांनाही दिसू शकत नाही, अशा सूक्ष्म फॉरेन बॉडी असतील तर आपल्याला ह्या स्लिट लॅम्पच्या माध्यमातून लक्षात येतात. त्याचबरोबर क्रिकेट बॉल किंवा इतर ब्लंट ट्रोमा बद्दल जो मी उल्लेख केला की ज्याच्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर हे वाढलेलं असतं, तर अशा टोनोमीटरच्या सहाय्याने आपण डोळ्यांचं प्रेशरही बघू शकतो. त्याचबरोबर पडदा सरकलेला आहे का, पडदा योग्य काम करतोय की नाही, हे अशा प्रकारे फंडस एक्झामिनेशन करून डोळ्यांच्या विविध उपकरणांच्या सहाय्याने किंवा नेत्ररोग तज्ञांच्या स्पेशालिटीमध्ये आपण अशा प्रकारे तपासणी केल्यानंतर डोळ्यांवर झालेले आघात आपल्या लक्षात येतात आणि त्यामध्ये आपण काम करू शकतो. डोळ्यामध्ये कोणतंही फॉरेन बॉडी गेल्यानंतर सर्वप्रथम तपासणी करण्यापूर्वी दवाखान्यात आल्यानंतर एक अनेस्थेटिक ड्रॉप, डोळ्याच्या संवेदना जी त्रास आहे तो कमी करण्यासाठी ड्रॉप टाकला जातो. माझा अनुभव असा आहे की बाहेर ड्रॉप टाकून थांबा म्हणलं आणि माझा डोळ्यातला कचरा निघून गेला, आता टोचतच नाही म्हणून बाहेरच्या ओपीडी मधून पेशंट घरी गेलेले. ते झालं, माझा डोळा कचरा निघाला, ड्रॉप टाकला डॉक्टरांनी, कचरा निघाला, अरे नाही निघाला, फोन करून परत बोलावं लागतं, थांबा ते बघायचंय त्यासाठी. अशा प्रकारचे ड्रॉप टाकून डॉक्टरांचा सल्ला योग्य पद्धतीने घेणं गरजेचं आहे. हे ड्रॉप टाकल्यानंतर विविध माध्यमातून तपासण्या केल्यानंतर आपल्या डोळ्यांमध्ये जर द्रव स्वरूपात काही असेल तर त्याला आय वॉश दिला जातो. पूर्णपणे डिमिनरलाइज वॉटर असतील, काही सलाईनचे वॉटर्स असतील, त्यांनी पूर्णपणे डोळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून जे केमिकल डोळ्यात आहे किंवा जे इतर गोष्टी आहेत त्या निघून जाव्यात, फॉरेन बॉडी निघून जावी म्हणून आय वॉश दिला जाऊ शकतो. जर एम्बेडेड तिथे रुतून बसलेली, अडकून राहिलेली जर फॉरेन बॉडी असेल तर आपण ती निडलच्या सहाय्याने
किंवा इतर उपकरणांच्या साहाय्याने स्लिट लॅम्पच्या खाली ह्या फॉरेन बॉडीज आपण तिथून रिमूव्ह करू शकतो. त्यासाठी बडचाही वापर केला जातो. त्याचबरोबर योग्य प्रकारचे आय ड्रॉप देणं आणि फॉरेन बॉडी काढल्यानंतर जी छोटी जखम झालेली असते त्यासाठी डोळ्याला पट्टी करणं किंवा काळा गॉगल देणं, जेणेकरून लाईटची संवेदना कमी होणं, अशा प्रकारचं काम हे डोळ्यांच्या डॉक्टरांकडनं केलं जातं. आणि जेव्हा आम्ही ट्रीटमेंट देतो, एखादा ड्रॉप लिहून देतो, डोळ्यांचे डॉक्टर काय लिहून देतात तर ड्रॉप लिहून देतात आणि ड्रॉप त्यांनी दिलेला आहे तर मग आपण ते ड्रॉप वापरतो. 2-4 दिवसामध्ये डोळ्याच्या संवेदना कमी झाल्या, दुखणं कमी झालं, लाली कमी झालं, पाणी येणं कमी झालं की तो ड्रॉप आपण विसरून जातो आणि पुन्हा 1-2 महिन्यानंतर पुन्हा तशाच स्वरूपाची काही लक्षणं दिसली, नाही त्यावेळेला तर मला फरक पडला होता, तो ड्रॉप माझ्याकडे आहे आणि तोच ड्रॉप घेऊन आपण पुन्हा वापरण्यास सुरुवात करतो. कारण आपण सुशिक्षित असतो किंवा सगळ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही गुगलवरनं अभ्यास केलेला आहे, आम्हाला माहिती आहे की मेडिसिनची एक्सपायरी आहे आणि मग वापरता येतो. त्या ड्रॉप वरती लिहिलेलं असतं की याची मॅन्युफॅक्चरिंग डेट 2022 सालातली आहे आणि एक्सपायरी 2025 सालाची आहे, तर आपण हा ड्रॉप 2025 पर्यंत वापरू शकतो. अशा आविर्भावात बहुतांश लोकांकडनं ड्रॉप पुन्हा पुन्हा वापरला जातो आणि ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच मी हे टॉपिक सांगतो की दिस इज अननोटिस्ड इन्स्ट्रक्शन्स. भरपूर गोष्टींमध्ये औषधांवरती त्या नोटीस लिहिलेल्या असतात पण त्या आपण कधीही वाचत नाहीये. आपण एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट मध्ये आहोत, ह्यासाठीच अशा प्रकारचे अवेअरनेस सेशन्स, अवेअरनेस लेक्चर होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण ड्रॉप हे यूज द सोल्युशन विदिन 1 month आफ्टर ओपनिंग द वायल अशा स्वरूपाचं आपण कायमस्वरूपी प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक डोळ्याच्या औषधांच्या बॉटलवरती अशा स्वरूपाचं इन्स्ट्रक्शन हे लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं असतं की हा ड्रॉप उघडल्यानंतर, ड्रॉप तुम्ही उघडणार तर हा ड्रॉप उघडल्यानंतर 1 महिन्याच्या आत वापरावा. यासाठी मी सर्व प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना एक सांगेन की ज्या ज्या वेळेला तुम्ही डोळ्यांचे ड्रॉप खरेदी करता त्यावेळेला तो ड्रॉप कधी उघडलेला आहे. समजा आजची तारीख 3 एप्रिल आहे तर 3 एप्रिल 2022 ला हा ड्रॉप ओपन केला असं त्यावरती मेन्शन करून ठेवलं तर तुम्हाला सोपं आहे, तुम्ही महिन्याभरात तो ड्रॉप वापरा, काही हरकत नाही. 1 महिना झाल्यानंतर मात्र तो ड्रॉप वापरू नका, ज्याच्यामुळे फायदा होणं दूर राहिलं पण नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. आणि हे ड्रॉप वापरत असताना कसे वापरावे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जसं ड्रॉप उघडताना बद्दल मी सांगितलं तर तुम्ही बहुतांश लोकांना विचारतो की ड्रॉप कसा ओपन केला, तर अजूनही काही लोक सेफ्टी पिन किंवा घरातलं पिन घेऊन ते उघडण्याचा प्रयत्न करतात. जे टीप असतं बॉटलचं ते उघडण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, हे सगळे ड्रॉप्स हे प्री पंचर्ड असतात किंवा त्याच्यामध्ये अशी सिस्टम दिलेली असते की तो ड्रॉप आपण आपल्या आप उघडू शकतो. इथे खाली दिलेला असतं, हा पूर्ण टाईट केला ड्रॉप आणि पुन्हा उघडला तर त्याच्यामध्ये एक रिंग असते, ती रिंग बाजूला केल्यानंतर हा ड्रॉप आपोआप ओपन होत असतो. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं अनस्टराइड कोणतीही गोष्ट, सेफ्टी पिन, साधं पिन त्यांनी ही उघडण्याची अजिबात गरज नसते. हे ड्रॉप निर्मिती करत असताना ह्युमन टच कमीत कमी राहावा, जेणेकरून संसर्गाचे धोके कमी व्हावेत असं बघितलं जातं. आणि किंबहुना तो ड्रॉप वापर करण्यापूर्वी जर आपण अशा जंतुयुक्त काही गोष्टी जर वापरल्या सुई, तर त्या ड्रॉपचा फायदा होण्यापेक्षा तोटा अधिक होऊ शकतो. त्यामुळे ड्रॉप उघडताना कोणत्याही स्वरूपाची पिन किंवा शार्प गोष्ट ह्याच्यामध्ये टाकून तो ड्रॉप ओपन करायची गरज नाहीये. त्याच्याच नोझल मध्ये तुम्ही कुठलाही आय ड्रॉप घेतला तर पुढे एक टीप असतं, ते हा ड्रॉप ओपन करण्यासाठी ते पुरेसं असतं. फक्त तो ड्रॉप टाईटली वापरणं हे गरजेचं असतं. त्यामुळे ड्रॉप ओपन करणं आणि तो वापरणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर ड्रॉप डोळ्यांमध्ये टाकत असताना ह्या ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, आपण बहुतांश लोक वरची पापणी वर ओढतात, एका बाजूला ओढतात, ड्रॉप टाकत असताना डोळे मिटून घेतात. स्वतः टाकण्यासाठी घरात जर कोणी असेल तर असिस्टन्स घेणं गरजेचं आहे. त्यांच्याकडनं स्वच्छ हात धुवून ड्रॉप टाकून घ्यावेत, हे उत्तम पर्याय. जर कोणी नसेल तरी आपण स्वतः टाकू शकतो पण त्या जजमेंटनी. पण ड्रॉप टाकताना सर्वसाधारणपणे खालची पापणी, डोळ्याची खालची पापणी एका बोटाने खाली ओढणे आणि तिथे एक छोट्या प्रकारचा एक खड्डा तयार होतो, त्या खड्ड्यामध्ये हा ड्रॉप टाकणं, त्या ठिकाणी हा ड्रॉप टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण बहुतांश लोकांना वाटतं की मी अरे किती औषध वापरलं, 4-4 थेंब टाकले, काहीच उपयोग होत नाही. पण थेंब एकच डोळ्यात राहतो, उरलेले 3 थेंब डोळ्यातून बाहेर पडून जातात. त्या थेंब टाकण्यास काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही बहुतांश डोळ्यांच्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बघितले तर त्याच्यामध्ये एक ड्रॉप हा तुम्ही 3 वेळा, 4 वेळा, 6 वेळा किंवा 8 वेळाही काही लिहिलेले असतील. अशा प्रकारे गरजेप्रमाणे ड्रॉपची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, तो टाकण्याची कालावधी असा वाढत जातो. म्हणजे दिवसातनं 3 वेळा वापरा, 6 वेळा वापरा, 8 वेळा वापरा. पण असं नाहीये की 10 ड्रॉप एकदम टाकले म्हणजे डिझायर्ड इफेक्ट लगेच मिळणार, त्या ड्रॉपची ऑप्शन स्ट्रॉंग होणार, अशा प्रकारे काही नाहीये. एक थेंब
हा डोळ्यांच्या कॅपॅसिटीमध्ये, डोळ्यांमध्ये जी सामावून घेण्याची क्षमता आहे त्यासाठी एक ड्रॉप हा पुरेसा आहे. त्यामुळे एका ड्रॉप पेक्षा 3-3, 4-4 ड्रॉप एकाच वेळेला टाकणं आणि ड्रॉपची बॉटल ही अशा प्रकारे दाबणं अचानक साईडनी, हे न करता वरच्या बाजूला तुमच्या फिंगरनी त्यामध्ये प्रेस केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एक ड्रॉप, एकच सिंगल ड्रॉप त्यातून सहज पडू शकतो. आपण ते पाहू शकता आरामात, एक सिंगल ड्रॉप तुम्ही टाकू शकता आणि तो बरोबर कट झाला की ते स्टॉप होतं. पण आपण जर बॉटल ही बाजूनी प्रेस केली अशा स्वरूपामध्ये, जर बॉटल आपण बाजूनी दाबण्याचा प्रयत्न केला तर ते होत नाही. त्यापेक्षा वरून हे टिप केलं ह्याला तर तुमचा एक ड्रॉप हा योग्य पद्धतीने तुम्ही टाकू शकता. सहजरित्या तो ड्रॉप टाकणं आपल्याला शक्य होतंय. हे ड्रॉप टाकताना, ड्रॉप उघडताना, कारण डॉक्टर औषधं देतात, बहुतांश आम्ही गडबडीत असतो, हा हे 3 औषध आहेत, हे तुम्ही घ्या आणि हे वापरा एवढं सांगून देतात. पण ते वापर जर योग्य पद्धतीने झाला नाही तर ते औषध आपल्याला चांगल्या प्रकारे लागू होतील असं वाटत नाही. त्यानंतर सबस्टिट्युटिंग मेडिसिन, बहुतांश वेळेला काही औषधं दुकानात उपलब्ध नसतात, त्यामुळे रुग्ण तिकडून फोन करत असतात. हे कॉमन ब्रँड आहे, मला कुठल्या कंपनीबद्दल काही बोलायचं नाहीये, पण इझिली अवेलेबल असणार आहे आणि हे ड्रॉप कॉमन आहे. आम्ही ऑपिपॉलचं ऑइंटमेंट लिहिलं की तिकडनं फोन करतात, सर आमच्याकडे ऑइंटमेंट उपलब्ध नाहीये, ड्रॉप देऊ का? किंवा पेशंटच सांगतात आमच्याकडे ड्रॉप नव्हता, ऑइंटमेंट वापरलं, ड्रॉप होता, ऑइंटमेंट वापरलं. असं उलट एकमेकांना वापरणं हे चुकीचं आहे. डोळ्यांच्या औषधांमध्ये आय ड्रॉप्स हा मुख्य घटक आहे. त्याचबरोबर ऑइंटमेंट हा एक प्रकार आहे आणि जेल सारखी औषधं आहेत. ही त्याचे वापरण्याची पद्धती, त्या औषधाचं काम हे वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. डॉक्टर साहेबांनी तुमच्या जे लिहून दिलं असेल की तो ड्रॉप हवाय, ऑइंटमेंट हवाय, जेल हवाय, तर ते त्याच पद्धतीचं असावं. जर ती औषध तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर केमिकल कंटेंट चांगलं असणार, तुम्ही जेनरिक औषध घ्या, कोणतेही घ्या, तो प्रश्न नाहीये. पण औषधाचं स्वरूप ते असावं. माझा म्हणण्याचा मुद्दा ह्याच्यामध्ये की ते स्वरूप बदलू नका. त्यांनी ड्रॉप सांगितलं आणि तुम्ही ऑइंटमेंट वापरताय, त्यांनी जेल सांगितलं आणि तुम्ही ड्रॉप वापरताय, तर दोघांचं जे आपल्याला आवश्यक त्यातनं आउटपुट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने येणार नाही. यासाठी आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या ड्रॉप मलम लावत असताना डोळ्याच्या बाहेरून लावणारे मलम लावणारे लोक आहेत. सर मलम दिला होता, पापणीच्या वरून लावला, आम्हाला काय माहिती मलम पापणी डोळ्याच्या आत लावत. अरे बाबा, तो डोळ्याचा मलम आहे, समजून घ्या. आपल्याला गोष्ट पटत नसेल तर डोळ्यांचे डॉक्टर, त्यांचे असिस्टंट, त्यांचे स्टाफ याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या की डोळ्यांच्या पापणीमध्ये जसं काजळ लावतो त्या पद्धतीने डोळ्यांच्या आतमधून मलम लावण्यासाठी सांगितलं जातं. पण काही लोकांनी ते लक्षात न आल्यामुळे डोळ्याच्या वरून मलम लावणारे खूप पेशंट्स मी बघितलेले आहेत. आता एक सरांनी जसं इंट्रोडक्शन मध्ये उल्लेख केला आजच्या टॉपिकला हात घालत असताना की डोळ्यांसाठी वर्क फ्रॉम होम होतं लॉकडाऊनच्या मध्ये, आताही वर्क स्टेशन सुरू आहेत किंवा शाळेची मुलं असतील, विद्यार्थी असतील, आपण कोणीही सिस्टमच्या बाहेर राहिलेलो नाहीये. कॉम्प्युटर वापर, आजचं लेक्चरही आपण ऑनलाईन घेतोय. तर अशा स्वरूपामध्ये काय काळजी घेता येईल याचा मी थोडक्यात आढावा घेतोय. आता 2020 चालू आहे, त्यात एक 20 अजून ऍड करायचं की 20 मिनिटासाठी सर्वसाधारणपणे कॉम्प्युटरचा वापर केल्यानंतर 20 फूट अंतरावरती 20 सेकंदासाठी बघायचं, ज्यांनी डिफोकसिंग होतं. हा रूल खूप फेमस आहे, 20-20-20 रूल. हाही आपण वापरू शकता. डोळ्यांच्या एक्सरसाइज करत असताना आय एक्सरसाइज करणं, डोळे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करणं, डाव्या हाताला उजव्या हाताला बघणं, एका बाजूला फोकस करणं, समोरून जवळ बघणं अंगठ्याकडे, अशा स्वरूपाचे तुम्ही आय एक्सरसाइज करू शकता. ब्लिंकिंग ऑफ आईज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्लिंकिंग ऑफ आईज पर्टिक्युलरली आपण एखाद्या कामामध्ये व्यस्त झाल्यानंतर, त्यामध्ये मग्न असल्यानंतर डोळ्यांची उघडझाप करावी हे आपण विसरून जातो त्या कामाच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे डोळ्यांची ब्लिंकिंग करणं हे खूप गरजेचं आहे. फ्रिक्वेंट ब्रेक्स घेणं, खूप लॉंग टाइम साठी जर तुम्ही सिस्टम वापरत असाल तर त्यामध्ये ब्रेक घेणं गरजेचं आहे. एअर फ्लोज, जसं फॅन असेल, कूलर असतील, एसीज असतील, ह्याच्यामध्ये जो एअर फ्लो येतो, इव्हन गाडी चालवत असताना जो एसी मधला फ्लो येतो, तर हे डायरेक्ट डोळ्यावरती येणं, कोणत्याही स्वरूपाचं एअर फ्लो हे आपण टाळलं पाहिजे. लाईट अरेंजमेंट, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, सिस्टममध्ये, लॅपटॉपमध्ये पाठीमागच्या लाईटची शॅडो दिसते, पाठीमागच्या लाईटची शॅडो दिसते, हे टाळलं पाहिजे. ट्यूबलाईट आतमध्ये दिसते, मागचं लाईट तिकडे दिसतोय, सनलाईट वरून तिकडनं येतोय, अशा स्वरूपाचं लाईट अरेंजमेंट नसायला हवेत. आणि जे स्मोकर्स असतील किंवा काही, त्याच्यामध्ये ड्रायनेस खूप कॉमनली वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी ऍग्रिवेट होतात. त्यामुळे स्मोकिंग अवॉइड करायला पाहिजे. जसं आता आपण बघतो, आपण खूप वेळ बोललोय, मी तोंडाला कोरड पडल्यासारखं होतंय. ही संवेदना प्रत्येकाला असते की आपल्याला तहान लागलेली आहे, पण आपले डोळे कोरडे पडतात, ही संवेदना बहुतांश लोकांना नसते. तुम्ही स्वतः हे समजून घ्या की डोळे हे कायमस्वरूपी ओले राहणार आहेत, जिभेसारखं आहे, तिथे अश्रुग्रंथी आहेत जे पाणी
सातत्याने तिथे देत आहेत आणि त्यामुळे डोळे ओलावा धरून धरतायत आणि हा ओलावा कमी झाल्यामुळेच जे डोळ्याला ताण येणं, लाली होणं, टोचल्यासारखं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कॉमनली होतात. त्यामुळे डोळे ओलावा धरून कसे राहतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. ह्या एक्सरसाइज हे त्याच्यासाठी महत्वपूर्ण आहे. सगळ्यानंतर आता मोबाईल आय सेफ्टी हा एक भाग आलेला आहे, जो अविभाज्य घटक आहे आपल्याकडचा. तर त्याच्यामध्ये पण आता आम्ही सगळ्यांना सांगून झालं की मोबाईल नका वापरू, नका वापरू. मग कसा नका वापरू? आम्हाला तर गरज आहे, आम्ही पूर्ण वेळ वापरतो, मग का नाही वापरायचा? तर सगळ्यांना माझी विनंती आहे की रात्रीचा वापर, सगळ्या घरातल्या लाईट बंद झाल्यानंतर मोबाईलचा होणारा वापर हा लहान मोठ्यांनी, थोरा मोठ्यांनी, ज्येष्ठांनी सगळ्यांनी अवॉइड केला पाहिजे. स्ट्रिक्टली अवॉइड केला पाहिजे. आपण आपला मोबाईल आपल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठीच्या पलंगावरती घेऊन जाऊ नये. मोबाईल दुसऱ्या ठिकाणी ठेवावा. हे जरी केलं तरी 50% इम्पॅक्ट तुम्ही मिळवू शकता. रोजच्या रोज लाईट आणि तुम्ही हे करू शकत नसाल तरी हे खूप महत्वाचं आहे. गेम मध्ये पण सेम आहे. विमान उडवताना पण डोळ्यांची उघडझाप करत असतील पायलट, पण आपल्या गेम मध्ये आपली गाडी दुसरं कुठेतरी जाईल यासाठी आपण डोळ्यांची उघडझाप करण्याचं सुद्धा टाळतो. आणि हे गेम्स खेळता खेळता मग डोळ्यांना जो कोरडेपणा येतो हे अत्यंत घातक आहे. हे तुम्ही वापरलं पाहिजे. फाउंड साईज वापरत असताना पर्टिक्युलर ज्येष्ठांसाठी तुम्ही फाउंड साईज थोडीशी इन्क्रीज करून ठेवू शकता. आणि माझं ऑब्झर्व केलं आहे की स्क्रीन गार्ड आणि डिस्प्ले हे बहुतांश लोकांनी ते सातत्याने जर नवीन मोबाईल घेतला तर ठीक असतात, मग पडला, हे झालं, ते झालं, घरात काय नाही साहेब, डिस्प्ले असंच आहे. तर त्याचे लाईट रेज अजून विचित्र होतात. जर डिस्प्ले हा प्रॉपर असणं तुमचा कोणत्याही स्क्रीनचा हा याच्यासाठी जर काळजी घेतली तर डोळ्यांना होणारी हे खूप कमी होईल. त्यामुळे आजच्या मोबाईलच्या टीप मध्ये एकच संदेश आहे, झोपण्यापूर्वी 1 तास, म्हणजे रात्री 11 वाजता आपण सर्वजण झोपत असू तर 10 वाजल्यानंतर मोबाईल वापरायचा नाहीये. आणि सकाळी 7 वाजता जर आपण उठत असेल तर 8 वाजेपर्यंत मोबाईल वापरायचा नाहीये. सकाळी उठल्या, कारण अलार्म पण मोबाईल मध्येच. त्याच्यामुळे उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल आणि मोबाईल असं आपलं सगळ्यांचं हे झालेलं आहे. तर आपण सगळ्यांनी जर असा संकल्प केला की सकाळी 1 तास आणि रात्री 1 तास, एवढं 2 तास जरी आपण मोबाईल बाजूला ठेवू शकलो तरी मला वाटतं ह्या अवेअरनेस लेक्चरचं काहीतरी आपल्याला फलित होईल. स्पेक्टॅकल, कॉन्टॅक्ट लेन्स आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, चष्मा की कॉन्टॅक्ट लेन्स, गरजेप्रमाणे तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकता, परंतु ते वापरत असताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर आता लोक विचारतात चष्मा काढू का, चष्मा घालवता येईल का, लेझर सर्जरी करता येतील का, इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात, इतर सगळ्या गोष्टी, रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रिया हा त्याच्यामध्ये एक भाग असतो. तर आपण त्यासाठी काम करू शकतो. कॉमन आय प्रॉब्लेम मध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर, चष्म्याचा नंबर असणं आणि प्रेस बायोपी असणं, 40 नंतर जवळचा नंबर येणं हे एकदम कॉमन आहे. स्टाय आणि चेलेजॉन, डोळ्यांना फोडी येणं हे एकदम कॉमन आहे. त्याच्यामध्ये एक छोटी टीप मी सांगतो तुम्हाला फक्त, की डोळा शेकणं गरजेचं आहे. अशा फोडी आल्यानंतर मार लागला, बॉल लागला, आघात झाला तर तुम्ही बर्फाने शेकू शकता. परंतु जेव्हा अशा पद्धतीने खिरपोळी म्हणा, रांजणवाडी हे असेल तर तुम्ही डोळा शेकणं गरजेचं आहे. आणि ते शेकण्यासाठी रुमाल, स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यावा, त्यावरती आयन करून तो गरम झाल्यानंतर गरम रुमालाच्या कपड्याने तुम्ही डोळ्यांना शेक देऊ शकता. हे अत्यंत सोपं आणि हायजिनिक आहे. त्यानंतर मोतीबिंदू हा वयोमानाने होणारा बदल आहे, तर सर्वसामान्यांमध्ये दिसून येतो. कदाचित इतर जसं मी सांगितलं ट्रोमामध्ये पण मोतीबिंदू होतो. आज जे वाढतंय डायबिटीजचं प्रमाण, बीपी, ह्या आजारांचं, ह्याच्यामुळे जे पडद्यांवरती दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात त्या रेटिनोपॅथीज डेव्हलप होत आहेत. डोळ्याच्या प्रेशरमुळे ग्लॉकोमा होतो. अँब्लोपिया लहान मुलांमध्ये, आता जे आपण स्कूल हेल्थ स्क्रीनिंगचं सरांनी उदाहरण सांगितलं की एकाच डोळ्याने दृष्टी कमी असणं आणि डोळा आळशी होऊन जाणं. जर तुम्ही खूप मोठा नंबर ह्या मुलांना आता येत आहेत लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये जेव्हा आम्ही शाळा तपासणी करतोय तर खूप मोठे नंबर त्यांना येत आहेत आणि हे नंबर जर त्यांनी वापरले नाहीत तर ती दृष्टी कमी होऊन जाते. नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, पॅरेंट्स खूप वरीड असतात त्या डायरेक्टर्स वरती, अरे माझ्या मुलाचा नंबर 3 कसा काय झाला. पण त्यांना 100% दिसतं का हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंबर 2, 3, 4, 5 असे डायरेक्टर जरी असतील तरी दृष्टी 100% आहे का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आणि अशी कमी होणं, आणि हे त्यालाच अँब्लोपिया म्हणून गेलं जातं, लेझी आहे, आळशी डोळा, डोळ्याला काम करायची इच्छाच राहत नाही, नंतर ते निवांत होतात, ती दृष्टी वाढत नाही, हा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. आणि स्ट्रॅबिस्मस म्हणजे तिरळेपणा हा पण काही कमी अधिक प्रमाणात दिसून येत असतो. टेस्ट कोणत्या कोणत्या केल्या जातात? जनरली टॉर्च लाईटने एक्झामिनेशन केलं जातं, विजन टेस्ट केली जाते, ऑटो रिफ्रॅक्टोमीटर जे कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी म्हणलं जातं, संगणकाला नंबर आहे की नाही याची तपासणी करणे, डोळ्यांचं प्रेशर बघण्यासाठी, जसं सामान्य डॉक्टर हाताला बीपीचा कप लावतात आणि बीपी बघतात तसं डोळ्याचं प्रेशर बघण्यासाठी इक्विपमेंट त्यांना आयओपी मेजरमेंट केलं जातं. तिरळेपणाचा उल्लेख केला, अलाइनमेंट दोन्ही डोळे बरोबर आहेत की नाही हे बघण्यासाठी कव्हर अनकव्हर टेस्ट केली जातात.
मॅन्युअल रिफ्लेक्शन म्हणजे काचा टाकून तुम्हाला विचारलं जातं हे चांगलं दिसतं की हे चांगलं दिसतं, त्याला म्हणतात मॅन्युअल रिफ्रॅक्शन. चष्म्याचा नंबर काढणं, स्लिट लॅम्प एक्झामिनेशन डोळ्यांच्या मध्ये काय आहे का, आणि नंतर फंडस एक्झामिनेशन म्हणजे आता रेटिनोपॅथीचा उल्लेख केला, पडद्यावरती रक्तस्राव होणं, पडदा सरकणं, पडद्याला काही प्रॉब्लेम आहे ते करणं. आणि यापुढे जाऊन डोळ्याचं सिटी स्कॅन, त्याला ओसीटी म्हणलं जातं, डोळ्याचं सिटी स्कॅनिंग करून त्या प्रत्येक लेअर मध्ये काही फरक पडलेला आहे का अशा स्वरूपाची पाहणी आपल्याला करता येते. आपण सर्व मला दिलेल्या वेळेपेक्षा मी 10 मिनिटं पुढे गेलेलो आहे म्हणून हे लेक्चर संपवतो. पण जाता जाता सरांनी जे इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आवेदनाबद्दल आपण कार्यरत आहोत, आपण आपल्या डोळ्यांची निगा घेऊया, काळजी ठेवूया, योग्य सल्ला घेऊया, आणि हे सगळं केल्यानंतर आपण छान डोळ्यांसकट आपलं छान आयुष्य बघूया, आणि आपल्या नंतरही इतर कोणीतरी ही छान विश्व दुनिया बघेल यासाठी आपण आज सगळ्यांनी मिळून आवेदनाचा संकल्प करूया. एवढं बोलून मी मला ह्या आपल्या आजच्या डोळा निगा ठेवा कशी ठेवावी, डोळ्यांसाठी काय काळजी घेता येईल या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार विचारतो. आणि जर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा अँकर सरांकडे डॉक्टर बागुल साहेबांच्याकडे जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर द्यायला मला निश्चितच आवडेल. डोळ्यांचे आजार कधी कधी गंभीर वाटत नाहीत, पण त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही, कारण असे लहान लहान वाटणारे आजारही भयंकर रूप धारण करू शकतात. डोळ्यांचा विचार करता या इलाजा व्यतिरिक्त डॉक्टरचा सल्ला घेणे किती जरुरी आहे, किती योग्य आहे. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांची निगा आणि त्यांच्या समस्या डॉक्टरांकडे कसे जाणून घेऊ शकतो याबद्दल आता डॉक्टरने थोडक्यात सांगितलेच आहेत. शिवाय शरीरामध्ये इतर जे अवयव आहेत त्यामध्ये डोळा हा शरीराचा असा भाग आहे की जे नसतील तर तुम्हाला हे सुंदर सुंदर जग पाहता येणार नाही. कधी कधी आपण डोळ्यांकडे दुर्लक्ष करतो, पण हे डोळ्यांचे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतात. आपण ही महत्वपूर्ण माहिती दिली याबद्दल डॉक्टर प्रशांत थोरात मी आपला आभारी आहे. काही चॅटबॉक्स मधील काही प्रश्न सरांनी जसं आता उल्लेख केला की चॅटबॉक्स मधील प्रश्न ते बघितल्यानंतर साइड इफेक्ट्स ऑफ एकेटी ड्रग्ज ऑन आईज, एक अँटी ट्युबरक्युलर ड्रग, अँटीकॉक्सचे जे ड्रग्स आहेत हे ड्रग्स घेतल्यानंतर डोळ्यांवरती जे दुष्परिणाम होतात त्यामध्ये प्रामुख्याने जे रंग कलर विजनची टेस्ट असते ते कलर सेन्सेशन्स कमी होतात, त्याच्यामध्ये म्हणजे कलर ब्लाइंडनेस डेव्हलप होतो. त्याचबरोबर दृष्टीचं जे परीघ आहे, आपल्याला दृष्टी ही समोरून आपण एक म्हणतो पण आपल्याला जे बाजूबाजूनी दृष्टी दिसते याला दृष्टीचं आपण परीघ म्हणतो, किती लांबपर्यंत आपल्याला दिसतं वर्तुळामध्ये बाजूच्या, हे वर्तुळ कमी कमी होत जाणं, त्याच्यामध्ये फरक पडणं, अशा स्वरूपाचे साईड इफेक्ट्स हे ट्युबरक्युलोसिस मध्ये दिलेल्या औषधांमुळे किंवा इतर काही अजून जी औषधं वापरतात अशा औषधांमध्ये पण अशा प्रकारचे साईड इफेक्ट दिसून येतात निश्चितच. लवकर मोतीबिंदू होणं म्हणजे ह्याच्यामध्ये नाही पण इतर सगळ्या औषधांच्यामुळे अशा गोष्टी होतात. डॉक्टर प्रशांत, मला एक प्रश्न आहे की तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपल्या नेत्रावर काय दुष्परिणाम होतात आणि ते टाळण्यासाठी आपण गॉगल वापरतो, सन प्रोटेक्टिव्ह गॉगल वापरतो. ते कोणत्या प्रकारचे गॉगल वापरावेत आणि अति तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यावर काय दुष्परिणाम होतो याबद्दल थोडा अधिक माहिती द्या आम्हाला. निश्चितच सर, आता समर असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बहुतांश लोकांना ह्या तीव्र सूर्यप्रकाशाचा त्रास होतो. जसं आपल्या सर्वांना माहिती त्यामध्ये युव्ही लाईट्स, अल्ट्राव्हायोलेट रेज हे सगळे पृथ्वीकडे जास्त प्रमाणात येत असल्यामुळे त्याचा डोळ्यांवरती परिणाम होतो. जसं डोळे कोरडे पडणं, डोळे जळजळ होणं, डोळे लाल होणं, डोळ्यांना खाज येणं, अशा स्वरूपाची लक्षणं बहुतांश लोकांमध्ये दिसतात. जर आपण अशा प्रकारचे गॉगल वापरले ज्याच्यामध्ये युव्ही प्रोटेक्टेड आहे म्हणजे युव्ही लाईट्स ते रेज ते फिल्टर करतायत, पोलराइज गॉगल वापरले तर त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी सूर्यप्रकाशाची जे घातक परिणाम आहेत ते त्या काचेमधनं कमी करणं आणि डोळ्यांना एक थंडावा देणं, सुदिंग इफेक्ट देणं याच्यासाठी ते निश्चित उपयोगी ठरतात. त्याचबरोबर डायरेक्ट राईट रेजचा कॉन्टॅक्ट हा डोळ्यांशी न झाल्यामुळे डोळ्यांना होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कमी होऊ शकतात. त्यामुळे पोलराइज्ड असणारा आणि युव्ही लाईट प्रोटेक्शन असणारे गॉगल वापरले तर त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो. डॉक्टर किरण गोडसे सरांनी 2 प्रश्न चॅटबॉक्स मध्ये विचारले होते आपल्याला की अर्ली साइन्स ऑफ कॅटरॅक्ट आणि बऱ्याचदा कॉमनली मगाशी सुरुवातीला तुम्ही दाखवलं होतं एका स्लाइड मध्ये की मेडिकल मधून ऑक्युपॉल डी सारखे औषधं कॉमनली रुग्ण वापरतात, सर्वसामान्य माणसं वापरतात. तर कॅटरॅक्ट मोतीबिंदूच्या अर्ली साइन्स काय आहेत आणि औषधं जी आपण जी ओटीसी औषधं वापरतो ती कोणती वापरावीत, कोणती वापरताना काय काळजी घ्यावी, कोणती वापरू नये याबद्दल अधिक माहिती द्या आम्हाला.
खूपच चांगला प्रश्न आहे की मोतीबिंदू मध्ये आपल्याला कसं करता येईल. जसं मी आपल्याला सांगितलेलं की आय मॉडेल दाखवल्यानंतर की डोळ्यामध्ये एक लेन्स नावाचा भाग आपण दाखवला होता. हा ट्रान्सपरंट लेन्स जे असते वयोमानाने ही लेन्स म्हातारी होते आणि ह्याच्यामध्ये जे प्रोटीन डिपॉझिट आहे कंटिन्युअस लाईट रे आपल्याला दृष्टीचं ज्ञान होण्यासाठी आपला मीडिया ट्रान्सपरंट म्हणजे चकचकीत काचेसारखा असणं गरजेचं आहे. जो ह्या पद्धतीची नॉर्मल लेन्स हे डोळ्यामध्ये असते. परंतु वय वाढल्यानंतर आणि प्रोटीन अनट्रान्सपरंट प्रोटीन डिपॉझिशन आणि इतर कारणांमुळे ट्रोमामुळे त्याच्यामध्ये बदल होऊन ही अनट्रान्सपरंट होते. तर लाईट रेज इथे ब्लॉक होणार. हे निघालं तरच तुम्हाला पाठीमागचं दिसू शकतं. हे अशा पद्धतीने जर असेल व्हाईट पॅच तर हा मोतीबिंदू आपल्याला तयार होतो आणि ते बदल करून अशा प्रकारच्या लेन्स असणाऱ्या ह्या लेन्स इथे बसवल्या तर आपल्याला पुन्हा तो दृष्टिमार्ग क्लिअर करता येतो. त्यामध्ये लक्षणं कोणती दिसतात? हे ग्रॅज्युअली घडणारी गोष्ट आहे. मोतीबिंदू एका रात्रीत तयार होत नाही. जसं आपण एका रात्रीत म्हातारं होत नाही, हळूहळू होत असतात. त्यामुळे दृष्ट अंधत्व हे दिसणाऱ्या गोष्टी धुरकट दिसणं, फॉगी दिसणं, विजन, अस्पष्टता वाटणं, टीव्ही मधलं चित्र दिसताना पुसट पुसट वाटायला लागणं आणि हे बघण्यासाठी जे सांगितलं की एका डोळ्याने जे आपल्याला दिसतं आधी ते बरोबर दुसऱ्या डोळ्याने पण तितपतच दिसतंय का, त्या क्लॅरिटी ऑफ विजनला फरक पडत जातो. नंतर क्वांटिटी ऑफ विजन म्हणजे मला 20 फुटावरचं दिसतं, नंतर 10 फुटामध्ये, नंतर 5 फुट. ती लोक खूप हॅप्पी असतात. सेकंड साईट आपण त्याला मोतीबिंदू मध्ये म्हणतो. मला ना पूर्वी ना जवळचा चष्मा होता. डॉक्टर साहेब 40 वर्ष झाले ना मी चष्मा वापरला, 50 आता रिटायर झालो ना माझा चष्मा निघून गेला. काय झालं नाही मला जवळच स्पष्ट दिसतं. दिस इज वन ऑफ द सायन्स. म्हणजे त्याला सेकंड साईट म्हणलं जातं, दुसरी दृष्टी. त्यांना जवळ दिसायला लागतं. दे आर हॅप्पी. लांबची गरज कमी झालेली असते मग जवळ दिसतं. हे सुद्धा एक मोतीबिंदूचं लक्षण आहे. आपल्याच्या डे टू डे वर्क मध्ये मोतीबिंदू जनरली जोपर्यंत तो काचबिंदूशी संलग्न नाही तोपर्यंत पेनलेस असतो. डोळ्यातनं पाणी येणं, डोळा दुखणं, डोळा लाल होणं ह्या गोष्टी मोतीबिंदूच्या प्राथमिक लक्षणांमध्ये येत नाही, कॉम्प्लिकेशन्स मध्ये येतात. जर तो अलाइट झाला म्हणजे त्याच्याबरोबर मोतीबिंदू खूप पिकल्यानंतर काचबिंदू मध्ये असेल किंवा डोळ्यांना इतर काही त्रास असेल तर ही लक्षण दिसतात. दृष्टीची कमतरता असणं, दृष्टी हळूहळू कमी होत जाणं हे मोतीबिंदूचं कार्डिनल्स आहे, एक महत्वाचं लक्षण. आणि काउंटरच्या ड्रग्स बद्दल विचारलं. शेड्यूल एजचे ड्रग्स असतील किंवा इतर काही आपल्याकडे पण मापदंड दिलेले आहेत की कोणते ड्रग्स तुम्हाला ओटीसी काउंटरवरती अवेलेबल असायला पाहिजेत. मिळतात सगळीकडे सगळे ड्रग्स असं आपण बघतो. परंतु आपण स्वतः जर ते वापरणार असू आजच्या प्रेक्षकांपैकी तर त्याला कोडिंग सुद्धा दिलेले आहेत की जसं सरांनी उल्लेख केला डी म्हणजे डेक्झा, स्टिरॉइडल ड्रग्स हे जनरली न वापरणं स्वतःच्या मनाने सेल्फ मेडिकेशन मध्ये हे अतिशय उत्तम आहे. काही नसेल तर सेफेस्ट ड्रग म्हणजे लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आपण ओटीसी मधनं वापरले तर त्याला हरकत नसायला हवी. सर्वसाधारणपणे डॉक्टरांच्या कारण नैसर्गिक रचना तशी केलेली आहे. डोळ्यांमध्ये कचरा गेला औषध तर ते बाहेर काढण्यासाठी अश्रू येतात, ते रिफ्लेक्स टीयर्स असतात. त्यामुळे नैसर्गिक रचना आहे आपल्याकडे. अननेसेसरी मी गुलाब पाणी टाकतो, हे टाकू का, हे अंजन करू का, ते लावू का, हे चांगलं राहील का, याची गरज नाही. पण घ्यायचं असेल सेफेस्ट असेल तर ते लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आहेत जे डोळ्यांना थंडावा देणारे असू शकतात. परंतु अँटीबायोटिक्स असतील किंवा किंबहुना स्टिरॉइड्स सारखे ड्रग्स तर अजिबात ओटीसी मधनं आपण घेऊ नयेत. प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच अशा स्वरूपाच्या औषधांचा आपण वापर करा. डार्क सर्कलमुळे डोळ्यांना काही दुष्परिणाम होतो का, असा एक प्रश्न आलेला आहे. डोळ्यांना आयस्ट्रेन असेल तर पण जनरली असेच प्रश्न घेऊन रुग्ण माझ्याकडे येतात. मी आपलं स्किनच्या डॉक्टरांना भेटा, आज सर इथे आहेत असं आम्ही सांगत असतो. कारण डोळ्यांना जर ताण असेल तर ते डार्क सर्कल्स थोडेसे जास्त प्रमाणात दिसतात आणि ताण कमी होतं कमी होतात. पण डोळ्यांचे डॉक्टर म्हणून आम्ही त्याच्यासाठी काही असं वेगळं ट्रीटमेंट नाहीये की नंबर नाही वापरला तर खूप काळे दिसतात. दिस इज समथिंग हार्मोनल चेंजेस मध्ये असू शकतं किंवा स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स मध्ये हे किंबहुना जास्त बघितलं जातं. बरं, अवयवदानाबद्दल एक प्रश्न आलेला आहे की कुणाला कॉन्टॅक्ट करायचा, त्याच्याबद्दल काही माहिती मिळेल का, तर बरी होईल असं म्हणून. चांगला प्रश्न आहे. म्हणजे नेत्रदानामध्ये मृत्यू पश्चात 6 तास स्किन आणि कॉर्निया हे दोनच टिश्यू स्वरूपात घेतले जातात. स्किन आणि कॉर्निया हे दोन टिश्यू स्वरूपात घेतले जातात. इतर हे अवयव स्वरूपात घेतले जातात. हार्ट, लंग्स, लिव्हर, किडनी हे अवयव स्वरूपात पूर्ण घेतले जातात. त्यामुळे ते मृत्यू पश्चात जर तो पेशंट मृत्यूशय्येवरती असेल आणि ब्रेन डेड डिक्लेअर झाला असेल तरच ह्या प्रकारचे ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. आणि टिश्यू डोनेशन म्हणजे डोळा, फक्त कॉर्निया आणि स्किन हे मृत्यू पश्चात 6 तासात करता येतं. जवळच्या रुग्णालयाशी संपर्क करू शकता किंवा नेत्रदानासाठी 1919 ही एक नेशन वाईड हेल्पलाईन आहे. त्या नंबरवर फोन करून तुम्ही जवळच्या आय बँकेचा नंबर घेऊ शकता आणि त्यांना सांगू शकता की मृत व्यक्तीचं आम्हाला नेत्रदान करायचं आहे.
त्यासाठी कोणतंही प्लेस फॉर्म भरण्याची गरज नाही. आपल्याला कळलं आपल्या जवळच्या नातलगांची इच्छा असेल द्यायचंय तर ते देऊ शकतात. आणि इतर ऑर्गन डोनेशन हे मात्र रुग्णालयातच होतं, त्यासाठी वेगळी प्रक्रिया पार पाडली. अतिशय साधा प्रश्न आहे की 40 नंतर चष्मा लागतोच का? निश्चितच हे बहुतांश लोकांचं असतं की आपण मराठीत त्याला नावच दिलं की 40 झालं की चष्मा घालतात. आपण सगळे बघतो की जवळचं लिहा वाचायला लागतं. मग असं का होतं? जसं मी सांगितलं की आपला डोळा, जसं कॅमेराचं उदाहरण घेतलं तर तो आपोआप चित्र क्लिअर करत असतो. आपण नुसतं टच केलं तरी ते इमेज क्लिअर करून आपल्याला देतं. मग असं डोळ्याचं एक कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे. परंतु वय 40च्या पुढे जायला लागलं तर हे जे ऍडजस्टिंग पॉवर आहे, अकोमोडेटिव्ह पॉवर, ऍडजस्टमेंट पॉवर आहे, हे हळूहळू कमी होत जातं. जे लहान मुलांचा शाळेचा प्रश्न पण त्याला निगडीत आहे. ते 3 ते 4 डायोप्टरचा नंबर सहज ऍडजस्ट करून टाकतो, कारण त्याच्या डोळ्याची क्षमता तेवढी असते. तारुण्यामध्ये ऍडजस्टमेंटची क्षमता जास्त असते, लहान मुलांमध्ये ती खूपच अधिक असते. तरुणपणामध्ये अजून कमी होते आणि जसं 40 नंतर ती जवळजवळ 0 होते. त्यामुळे आपल्याला लांबचं बघताना नजर सेट असते, की आपण फोकस करू शकतो, पण जवळचं बघताना आपल्याला फोकसिंग होत नाही. म्हणून ऍडिशन आपण म्हणतो. जवळसाठी ती जर नंबर घातला तर हाताच्या अंतरावरती जे वाचन लिखाणाचं अंतर आहे त्या अंतरावरती आपल्याला स्पष्टता येते. त्यामुळे 40 नंतर नंबर हा लागतो. पण आज वाढदिवस झाला म्हणजे उद्या नंबर लागला असं होत नाही. काही लोकांना 39 मध्ये गरज पडते, काही ना 40-42 मध्ये पडू शकते. ते प्रत्येक डोळ्यावरती थोडंसं डिपेंड. बरं, बऱ्याच वेळा रुग्ण जे आहेत, पेशंट जे आहेत, की सर्वसामान्य माणसं जे आहेत ना, रिडिंग ग्लास चष्म्याच्या दुकानातनं घेतात. एक चष्म्याच्या दुकानातनं घेतात रिडिंग ग्लास जवळचा दिसण्याकरता. तर मग हे कितपत योग्य आहे? किंवा मग पुढची काय काळजी घ्यावी की डॉक्टरांना दाखवूनच ते चष्मा बनवावा? भारतासारख्या देशामध्ये हेल्थ केअरच्या सर्व्हिसेस सर्वदूर पोहोचलेल्या नाहीयेत. त्यामुळे चष्म्याच्या दुकानामध्ये पण ऑप्टोमेट्रिस्ट, डॉक्टरांचे असिस्टंट ट्रेंड असतात. त्यामुळे फक्त नजर असेल तर, पण त्यामध्ये जे आम्ही पुढचा उल्लेख केला, डोळ्यांचं प्रेशर बघणं, रेटिना बघणं, डोळ्यांचे आजार असणं, मोतीबिंदू असणं, ह्याचं निदान कदाचित होऊ शकत नाही. हा त्यातला एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. आम्ही त्या लोकांनाही ट्रेन करत आहोत की जेणेकरून ज्या लोकांना दृष्टीमध्ये काही अडचणी असतील तर तेही तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगतात. पण बऱ्याचशाच वेळेला कस्टमरचा सुद्धा आग्रह असतो की नाही, काही करा, आम्हाला नंबर द्या. आम्ही मोतीबिंदू झालाय सांगितलंय, नंबर बसू शकत नाही, तरी ते चष्मावाल्याकडे जाऊन नंबर घेत असतात. अशा प्रकारची प्रॅक्टिस होते. त्यामुळे आपला सल्ला काय घ्यायचा आहे हा आपल्यासाठी फक्त डॉक्टरांकडे तुमचं कॉन्फरन्सिव्ह, म्हणजे सर्व बाजूनी, नुसतं चष्माच नव्हे तर चष्म्याच्या काही हिडन डिसीज असतात. ग्लॉकोमाला सायलेंट थिक म्हणलं जातं, छुपा चोर म्हणलं जातं. हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला निश्चित डॉक्टरांकडे यावं लागेल. चष्मा घ्या सर, आपण असं कोणाला रेकमेंड करू शकतो तुम्ही त्यांच्याकडे जाऊच नका, ते चुकीचं आहे. पण तुम्हाला इतर आजार जर शोधायचे असतील, डोळ्यांची परिपूर्ण काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे निश्चित जावं लागेल. पण जे खेडीपाडी आहेत, जे ठिकाणं आहेत की जिथे डॉक्टरांचीच अवेलेबिलिटी नाहीये, त्याला वाचण्यापुरती तरी गरज आहे, त्यांनी घ्यायला काही हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत. तर काचबिंदू म्हणतो आता तुम्ही त्याचा उल्लेख केला होता. त्याचा सर्जरीचा रोल कितपत योग्य आहे? त्यांनी सर्जरी झाल्यानंतर त्याला बरेचसे करेक्शन्स होऊ शकतात का? काचबिंदू, जसं आपल्याला सर्वांना बीपी बद्दल माहिती आहे, ब्लड प्रेशर बद्दल, जसं हा डोळ्यांचा बीपी आहे असं थोडक्यात आपण समजून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये ड्रॉप्सचा वापर करून, ओरल औषधांचा, गोळ्यांचा वापर करून आपण प्रेशर नियंत्रित ठेवू शकतो. जर आपल्याला औषध गोळ्यांनी प्रेशर नियंत्रण ठेवण्यामध्ये अडचण आली तर आपण लेझर्स वापरून दुसरे रस्ते तयार करतो त्याला, आणि आपण प्रेशर कमी करतो. हे सगळं जेव्हा फेल्युअर होतं किंवा हे काम करू शकत नाही त्या केसमध्ये, त्यावेळेला सर्जरीचा निर्णय घेतला जातो. वेगळा त्यामध्ये आपल्याला सर्जरी करता येते, ट्रॅक सर्जरी करता येते आणि त्यामध्ये प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे सर्जरी हे शेवटचं ऑप्शन म्हणून आपण त्यामध्ये काम करतो. त्यापूर्वीही भरपूर साऱ्या गोष्टी असतात, परंतु जसं पुन्हा होईल का, प्रेशर किती नियंत्रणात राहील आणि त्या प्रेशरचा किती इम्पॅक्ट होईल, हे प्रत्येक केस वाईज थोडं थोडं डिफरंट होत जातं. पण सर्जरी जर डॉक्टरांनी सजेस्ट केली असेल तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. बरं, लेझर करेक्टिव्ह सर्जरी सध्या करतात, लॅसिक्स, याचं काय वयाची मर्यादा आहे का? लेझर करेक्टिव्ह सर्जरी आपल्याला सर्वसाधारणपणे प्रॅक्टिकल विचारातनं 18 वर्षानंतर आपण करत असतो, कारण शरीराची वाढ पूर्ण झाली असं गृहीत धरतो. 18 ते 40 मधला जो वयोगट आहे, आपण कशासाठी लेझर करत आहोत, लॅसिक का करत आहोत, हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. वयाची मर्यादा कोणतीच नाही त्याला. ते पर्पज काय, त्याचा हेतू काय. लहान मुलांमध्ये पण लेझर, पिडियाट्रिक लेझर्स पण होत आहेत, लॅसिक्स होत आहेत, ते का होत आहेत, त्यांची गरज वेगळी आहे. तरुणपणामध्ये मला चष्मा घालायला नको, मला दिसण्यासाठी चांगलं नाहीये, मला माझं वर्किंग स्टाईल मध्ये ते मला प्रॉपर होत नाहीये, म्हणून नंबर घालवायचा आहे, तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु सेम जो पहिला प्रश्न तुम्ही विचार, 40 नंतर नंबर घालायची गरज आहे का, तर लेझर केलं तरी 40 नंतर नंबर घालायची गरज आहे, जवळचा नंबर घालायची गरज आहे.
लेझर करून आपण लांबचा नंबर पूर्णपणे घालून टाकू, पण तुमचं वय 40 झाल्यानंतर तुम्हाला जवळचा चष्मा लागणार आहे. ही ऍक्सेप्टन्स किंवा हे कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती हवा लेझर करताना. कारण बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही तर लेझर केलं 35व्या वर्षी आणि 5 वर्षांनी मला पुन्हा चष्मा लागला. अरे बाबा, तो लागणार आहे, तो जवळचा चष्मा आहे वाचायसाठीचा. आपण लांबचा चष्मा त्यासाठी घालवलेला आहे. त्यामुळे कोणतंही वय कमी किंवा आपण, माझा स्वतःचा अनुभव आहे की आम्ही एकाच दिवशी मुलाचं आणि त्याच्या आईचं असं दोघांचं लेझर केलेलं आहे. दोघांची गरजा वेगळ्या आहेत. त्यांचं म्हणणं होतं की घरात दळण निवडताना, इतर काही काम करताना मी चष्मा घालेन, पण मला कार्यक्रमात चष्मा नाही घालायचा. तो खूप जाड चष्मा मला आवडत नाही. आणि आता मला माहित नव्हतं माझ्या तरुणपणामध्ये की चष्मा जाऊ शकतो म्हणून. मी त्या 55च्या आहेत, मुलगा 20-22चा आहे. फक्त ह्यातला प्रॅक्टिकल अप्रोच असा आहे की 20 ते 40 या वयोमर्यादामध्ये तुम्हाला जवळचा किंवा लांबचा नंबर लागणार नाही. जर तुम्ही प्रॉपर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला तर तुमची कॉस्ट सेव्हिंग खूप जास्त होऊ शकते. कारण ह्या ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे. 50,000, 60,000 असे पैसे जर आपण त्यासाठी खर्च करणार असेल तर यू कॅन एन्जॉय ग्लासेस फ्री लाईफ फॉर 20 इयर्स. आणि ते कॉस्ट रिकव्हरीसाठी म्हणजे बाकीच्या दृष्टीने प्रॅक्टिकली खूप चांगलं राहतं. तरुणपणात लग्न, करिअर ह्या गोष्टी सहज सोप्या होतात. त्यामुळे आम्ही योग्य वयात करावं असं देतो. पण 30-35 नंतर, 40 नंतर करता येत नाही असं काहीच नाही. गरजेप्रमाणे ते करतायत. अनेक प्रश्न आहेत, पण वेळेअभावी आपण आता इथे मर्यादा आहेत. त्या वेळेच्या नुसार आपण डॉक्टर प्रशांत थोरात, आज आपण वेळात वेळ करून कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल NFDF च्या वतीने आपले मनपूर्वक आभार. अतिशय साध्या, सोप्या, समजेल अशा शब्दामध्ये तुम्ही ही माहिती दिली. अनेक प्रश्नांचे समाधानकारक निराकरण झाले असावे असं मी आशा करतो. वेळेअभावी काही प्रश्न राहिले असल्यास पुन्हा असाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. या कार्यक्रमाची सांगता करता करता मला एक कविता सुचली आणि ती कविता मी आपल्या समोर सादर करतोय. कधी बदामी, कधी गोल, कधी बोलके, कधी अबोल, कधी टपोरे, कधी पाणीदार, कधी तलवारी सारखे तीक्ष्ण धारधार, कधी नाराज, कधी हासरे, कधी मादक, कधी लाजरे, कधी मिश्किल, कधी फितूर, कधी प्रेमळ, कधी निष्ठूर, पापणीत लपलेले, स्वप्नात सजलेले, अश्रूंनी भिजलेले, शांत कधी निजलेले, सुंदर ते डोळे, सुंदर ते डोळे. धन्यवाद. सर, माझा एक प्रश्न होता.